कोल्हापूर जिल्ह्यातील 10 नगरपालिका आणि 3 नगरपंचायतींसह कोल्हापूर महापालिकेच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी प्रारूप प्रभाग रचना जाहीर झाली आहे। या प्रारूप प्रभाग रचनेवर दाखल झालेल्या हरकतींची आज सुनावणी झाली। सामाजिक कार्यकर्ते युवराज रमेश जाधव यांनी कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रभाग क्रमांक 6 आणि 7 बाबत हरकत दाखल केली होती। सुनावणी दरम्यान अतिरिक्त जिल्हाधिकारी संजय शिंदे यांनी आमचं म्हणणं ऐकून न घेता सुनावणीची प्रक्रिया घाईघाईनं पार पाडली, त्यामुळे नैसर्गिक न्यायाच्या तत्वाचा भंग झाला असल्याचा आरोप जाधव यांनी केलाय। सुनावणी दरम्यान महापालिकेच्या आयुक्त के मंजुलक्ष्मी अनुपस्थित होत्या, त्यामुळे ही संपूर्ण प्रक्रिया रद्द करून नव्यानं पारदर्शक आणि नियमबद्ध पद्धतीनं सुनावणी घ्यावी अशी मागणी करत याबाबत राज्याचे मुख्य सचिव आणि नगरविकासच्या प्रधान सचिवांकडे लेखी तक्रार दिली असल्याचं युवराज जाधव यांनी सांगितलंय। 14 ऑगस्ट 2025च्या शासन निर्णयानुसार व 10 जून 2025च्या शासन निर्णयासंदर्भात मी काही नोंदी व हरकती नोंदवल्या होत्या। त्या संदर्भात जो दिशादर्शक निर्णय आहे त्याचे देखील या ठिकाणी पालन 6 मध्ये झालेलं आपल्याला दिसून येत नाही। त्याचबरोबर भौगोलिक संलग्नता असायला पाहिजे ती देखील 7 मध्ये आपल्याला झालेली दिसत नाही। आणि तशा पद्धतीने आता आपण नकाशामध्ये जो महानगरपालिकेने प्रकाशित केलेला नकाशा आहे त्या संदर्भातच आपण बघितले तर सीता कॉलनीपासून हा प्रभाग 6 चालू होतो, तो ब्रह्मपुरी पासून हा सिद्धार्थनगर, बुधवारपेठ, उत्तरेश्वरपेठ, गुरुवारपेठ, शिवाजी पेठेपर्यंत हा प्रभाग जातो। म्हणजे एका प्रभागात तब्बल 6 पेठांचा अंतर्भाव झालेला असं आपल्याला पाहायला मिळतं। तिथं भौगोलिक संलग्नता पाहायला मिळत नाही, मुख्य रस्ता वगळण्यात येतोय। अशा ठिकाणची नियमांचे उल्लंघन आम्हाला त्या ठिकाणी पाहिलं। मी या ठिकाणी वकीलपत्र पण आमचे मेटर साहेबांचे दिलं होतं, त्यांचं देखील मत आमचं ऐकून घेण्यात आलं नाही, आम्हाला त्या ठिकाणी संधी प्राप्त झालेली नाही। या संदर्भात आम्ही मुख्य सचिव महाराष्ट्र शासन राज्य यांच्या देखील तक्रार गेलेली आहे। त्याचबरोबर प्रधान सचिव नगरविकास UD1 UD2 जिल्हाधिकारी कार्यालय आणि त्याचबरोबर कमिशनर कोल्हापूर यांना देखील आम्ही त्याच पद्धतीची तक्रार दिलेली आहे। आजच्या सुनावणी दरम्यान कोल्हापूरच्या आयुक्तांनी देखील त्या ठिकाणी उपस्थित राहणं हे बंधनकारक असताना देखील त्या दालनामध्ये उपस्थित नव्हत्या, हे देखील बाब गंभीर आहे। दरम्यान सुनावणी दरम्यान अतिरिक्त आयुक्त रविकांत अडसूळ यांनी इतर कुणाची तक्रार नाही आणि तुमचीच फक्त तक्रार का असं वादग्रस्त वक्तव्य केल्याचं युवराज जाधव यांनी म्हटलंय। नाही, हरकतीच त्यांनी मला एक प्रश्न केला की या प्रभाग क्रमांक 7 वर कुणाचीच हरकत नाही आहे, कुणाचीच हरकत नाही हे काय आर्ग्युमेंटचा विषय होऊ शकत नाही। त्यांनी माझी हरकत आहे, कारण माझं मुद्दे तरी ऐकून घेणं प्रभावतो, कुणाची हरकत नाही पण माझी असू नये असं नाही होत ना। मला महामानव डॉक्टर बाबासाहेब आणि राज्यघटनेने अधिकार दिलेला आहे आणि मी माझ्या अधिकारांचा वापर करून शासन निर्णयाच्या अधीन राहून कसं पद्धतीने तो व्हायला पाहिजे ही बाब मी मागेल। मला वाटते मला याबाबत संधी मिळायला पाहिजे।